काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये मी ड्रिंक सांगितली आहे, जी की वेट लॉससाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे मी माझं एका महिन्यामध्ये 5 किलो वजन पूर्णपणे कमी केलं आहे. तर ते कसं केलं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर तुम्ही हा व्लॉग कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाच फॅमिली व्लॉग. तर तुम्ही कसे आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि माझे व्लॉग नेहमी बघत राहा. तर आज मी लवकर उठली आणि किचनमध्ये गेले तर पाहते तर जाऊबाईने सगळे काम चालू केले होते. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आम्हाला एकच काम करणे गरजेचं आहे, जे म्हणजे मुलांची तयारी करून देणे आणि त्यांना स्कूलमध्ये वेळेवर पाठवणे. तर जाऊबाई करत होत्या मुलांचं टिफिन, तर मी बाहेर गेले. आज खूप थंडी होती. तशी तर इतक्यात रोजच थंडी पडत आहे, पण आज खूप थंडी होती. सांगायचं म्हणजे काल रात्री खूप उशीर झाला होता, तर आम्ही काही भांडे घासलेच नाही. बाहेर काढून त्याला धुवून ठेवले होते. म्हटलं म्हणजे 12 वाजून गेले होते कामं करायला. खूप उशीर झाला होता. म्हणून म्हटलं खूप उशीर झाला आहे आणि थंडी पण खूप पडली होती. म्हणून म्हटलं उद्या जे काही काम राहिले ते करू. म्हणून तो पसारा मी तसाच ठेवला आहे. तर इथं करत आहे मी पूर्ण फ्लोअरची झाडझूड. सकाळी सकाळी मी फ्लोअरचा केर काढत आहे. तर मी कॅमेरा सेट केला आणि इथे करत आहे फ्लोअरचा केर काढणं चालू. इथं काही तेवढा केअर नाही, पण म्हटलं सकाळी उठलं की काढून घ्यावं थोडासा, म्हणून करत आहे. तर हे माझे झाड, म्हणजे मला गार्डनिंगचा खूप शौक आहे. मला गार्डनिंग करायला खूप आवडते, म्हणून मी कुठून ना कुठून झाडाची जुळवाजुळव करत असते. मी पैशाने विकत घेत नाही, कारण माझं एक आहे की मी विकत घेतलेले झाड माझ्या हातून कधीच लागत नाही. आणि मी कोणत्या ताईच्या घरी गेले तर त्यांना म्हणते की मला याची कलम द्या, ते मला देतात. मग मी ते लावली की माझ्या कुंडीमध्ये ते सहज लागते. पण मी विकत घेतलेली कलम कधीच लागत नाही. ती थोडे दिवस लागते आणि मग काही दिवसांनी ती मरून जाते. म्हणून म्हटलं ज्यांच्याकडून मला मिळेल त्यांच्याकडून मी आणत असते. तर असे करून माझ्याकडे भरपूरच आता झाडं झाली आहेत. ते इथे केर काढल्यानंतर मी नेत आहे भांडे घरामध्ये. हे कालचे दुपारचे भांडी आहे, जे की मी आतमध्ये नेत आहे. आणि माझा मोबाईल बाहेर आला होता, तर मी आतमध्ये नेत आहे. खूपच थंडी आहे इतक्यात, खूप म्हणजे खूपच इतकी थंडी आहे. तर इथं चालू आहे मुलांच्या टिफिनची तयारी. तर आज केली आहे मेथीची भाजी, चपात्या. तर इथे करत आहे चपात्या आणि मेथीची भाजी आता झालीच आहे. त्यानंतर मी करू लागत आहे थोडीशी मदत. मगापासूनची तीच कामं करत होती, म्हणून म्हटलं आता मी करते. तर इथं मी करत आहे बाकीचे कामं. तर मी आता इथं मुलांसाठी टिफिन बनवत आहे. काल मी जो व्हिडिओ पोस्ट केला आहे वेट लॉस पावडरचा, तो मी खूप दिवसापासून स्वतःच वापरत आहे. म्हणून म्हटलं माझ्यावर त्याचा खूप चांगला वर्क झाला आहे, तर तुम्हाला का म्हणून शेअर नाही करावं, म्हणून मी तुमच्या सोबत त्या पावडरची रेमेडी शेअर केली आहे. तर ती तुम्ही माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्याच्यामध्ये मी त्या पावडरची पूर्ण डिटेल्स माहिती दिली आहे. तर तुम्ही ती माहिती पाहून तसाच्या तसा पावडर तुम्ही बनवून तो तुम्ही वापरू शकता. म्हणजे त्याला रोज तुम्ही सकाळी घेऊ शकता. माझंही खूप वजन वाढलं होतं, कारण वजन एकाएकी वाढत नाही, हळूहळू वाढतं, पण आपल्या लक्षात येत नाही. आणि मग एकदम वाढलं की आपण कमी करायला जातो. तर तसं करायचं नाही, कारण आपलं वजन एकदम नाही वाढलं, हळूहळू वाढलं. तसं वजन कमी होण्याची प्रोसेस ही हळूहळूच झाली पाहिजे. ते एकदम वजन कमी करण्याच्या नादामध्ये आपल्या शरीरावर बहुतच वाईट परिणाम होतो. मग काही ना काहीतरी प्रॉब्लेम होता. माझ्यासोबतही असं घडलं आहे. कारण जेव्हा आपल्याला कोणती गोष्ट करायची राहते, तेव्हा आपण खूप गोष्टीच्या मागे लागतो की झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. पण तसं करायचं नाही. कोणत्याही गोष्टीला पेशन्स लागते, ती मला आता समजत आहे. कारण माझ्यासोबतही तसं झालं आहे आणि त्याचा दुष्परिणाम माझ्या शरीरावर झाला आहे. म्हणून तसं तुमच्यासोबत होऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणून कोणतीही गोष्ट करताना सातत्य पाहिजे. ती चांगली असो, म्हणजे आपण कोणती गोष्ट करायचं ठरवलं तर ते एकदम होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला थोडा थोडा टाईम द्यावा लागेल, त्यानंतरच ती होत असते. वजनाचं पण तसंच आहे. वजन एकदम वाढत नाही, तसं एकदम कमी करण्याच्या नादाला लागायचं नाही. हळूहळू वजन कमी करायचं. पण प्रयत्न केले तर नक्कीच होते.
मी पण प्रयत्न केले आणि तसाच माइंडसेट ठेवला आपला आणि मी माझं वजन पूर्णपणे कमी केलं आहे. पण त्याच्यासाठी पण मला टाईम लागला आहे. तर तुम्हीही टाईम घ्या आणि आपलं वजन हळूहळू कमी करा. ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं राहते. त्यानंतर मी इथं बनवत आहे घरच्यांसाठी चाय. मी सध्या चाय थोडा कमीच केला आहे. मी पण गोड खूप खाते, कारण मला गोड खायला आवडते, सगळ्यांनाच आवडत असेल. पण गोड खाल्ल्याने वजन खूप वाढतं असं माझ्यासोबत आहे. जेव्हा मी गोड सोडते तेव्हा माझं वजन कमी होते आणि जेव्हा मी गोड खायला सुरुवात करते तेव्हा माझं वजन पुन्हा वाढतं. म्हणून जेवढं जमेल तेवढं तुम्ही गोड खाणे टाळा, कारण गोडामुळे आपलं वजन खूप वाढतं. इथं भरत आहे मुलांसाठी टिफिन. माझे मुलांचे टिफिन भरणं झाले. आज चिरागला बरं नव्हतं, तरी पण तो स्कूलमध्ये जायचं हट्ट करत होता. त्याला म्हटलं आज सुट्टी घे, पण त्याचे एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे जाणं तर आहेच. तर तो आज लेट उठला आणि अदूची तयारी झाली होती. तर तो रडायला लागला की तो लहान असूनसुद्धा त्याची तयारी पहिलं झाली आणि तुम्ही मला का नाही उठवलं. त्याने मलाच म्हटलं की तुम्ही मला उठवलं नाही. मी त्याला खूपदा उठवलं, पण तो झोपेमध्ये होता, तो उठतच नव्हता. पण तो इतका रागावला की माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान असून त्याची पहिलं तयारी झाली आणि माझी तयारी का नाही झाली. असे दोघे भाऊ भांडतात. म्हणजे मी मोठा आहे तर माझीच तयारी पहिलं झाली पाहिजे, त्याची तयारी नाही झाली पाहिजे असं चिरागचं म्हणणं होतं. पण मी म्हटलं चिराग, जो लवकर उठेल त्याचीच तयारी पहिलं होईल. तर तू उद्यापासून लवकर उठत जा आणि स्वतःची कामं थोडे स्वतः करत जा, म्हणजे तयारी लवकर होईल. आज त्याला उशीर झाल्यामुळे सगळी तयारी मलाच करून द्यावं लागलं. मी त्याची तयारी करण्यात हेल्प नसती केली तर ॲटोवाले अंकल आले असते आणि नाहीतर आपल्या मुलासाठी दुसऱ्या मुलांचा लॉस झाला नाही पाहिजे, म्हणून मी त्याची पटापटा इथं तयारी करून देत आहे. थंडी एवढी पडत आहे की चिरागला सर्दी खोकला हा वारंवार होत आहे. त्याच्यासाठी मी होम रेमेडी करत आहे, पण ती थोडं वर्क व्हायला वेळ लागते. होईल, पण वर्क व्हायला वेळ लागते. मी त्याला जास्त औषधी पाजत नाही. शक्यतो मी घरातलेच जे काय आपले अद्रकचा रस आहे हे वगैरे मी त्याला पाजत राहते. तुळशीचं पाण्याची मी थोडी काढून त्याला पाजत राहते. त्याच्यामुळे सर्दी खोकला कमी होतो. पण थंडी एवढी कमी जास्त होत असल्याने त्याची सर्दी खोकला थोडासा जास्तच आहे यावेळी. चिकू स्कूलमध्ये गेल्यानंतर मी आली वरती आणि मी आपली मॉर्निंग ड्रिंक घेत आहे, जी की तुम्हाला काल व्हिडिओमध्ये दाखवलेलाच पावडर आहे हा. तर ते मी इतक्यात रेग्युलर घेत आहे. त्याच्यासोबत मी गोड खाणे पण बंद नाही म्हणता येईल, पण कमी केलं आहे. आणि मी एक्सरसाइज पण करते. एक्सरसाइज मी डेली नाही करू शकत, पण हप्त्यातून मी 4 दिवस एक्सरसाइज करतेच. कारण थंडी पडत आहे म्हणून माझी थोडी एक्सरसाइज करणं कमी आहे. थंडी आणि कामाचा थोडासा व्याप, सकाळी उठायला होत नाही. उठलं तरी ह्या ब्लॉगिंगमध्ये माझा टाईम जास्त जात आहे, म्हणून मी एक्सरसाइज करत नाही. पण तुम्हाला माझा मी कशी काही पूर्ण आपला दिवस घालवते हा व्हिडिओ पाहायचा असेल तर मला नक्की कमेंट करा. मी तो पण व्हिडिओ नक्की करेल. तर या आहे टिप्स, जी की वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यानंतर मी करत आहे घरच्यांसाठी चपात्या, कारण खूप वेळ निघून गेला होता. तर आता इथे मी बनवत आहे सगळ्यांसाठी चपात्या. तुम्हीही या पद्धतीने आपली वेट लॉस जर्नी स्टार्ट करा. होईलच, नक्की होईल, पण तुम्ही कंटिन्युटी ठेवा. असं करायचं नाही की थोडे दिवस केलं की त्याला सोडून द्यायचं. रेग्युलर करा, म्हणजे तुमचं ॲटोमॅटिक वजन कमी होईल. तर या आहे वेट लॉस करण्याच्या टिप्स, ज्या मी स्वतः केल्या आहे, म्हणून मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगत आहे की या गोष्टी केल्या की तुमचं पण वजन कमी होईल. कारण वजन कमी करणं हे काही साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे केलं तर आहे, पण आपल्याला होतपर्यंत असं वाटते की होती की नाही. पण केल्याने सगळ्या गोष्टी होते. कोणती गोष्ट करायच्या पहिले ही होईल का नाही असा विचार करायचा नाही. पहिले तर आपण विचारच नाही करायचा, निगेटिव्ह गोष्टीचा विचार नाही करायचा. केलं तर नक्की होते, नाही केलं आणि त्याचा आपण निगेटिव्ह विचार करत राहिलं तर ते कधीच होत नाही. म्हणून कोणती गोष्ट करताना आपण पॉझिटिव्ह राहायला पाहिजे आणि आपण पॉझिटिव्ह थिंकिंगने कोणती गोष्ट केली तर ती सहज शक्य होते. म्हणून तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगने आपली वेट लॉस कसं करायचं याची सुरुवात करा.
जे तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने करा. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.